श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्त्वाच्या स्थितींपैकी एक म्हणजे मौनी अमावास्येविषयी जाणून घेणार आहोत. 29 जानेवारी 2025 रोजी येणारी ही पवित्र तिथी केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर आध्यात्मिक आणि जीवन मूल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मौनी अमावास्येचे पौराणिक महत्त्व, त्याच्याविषयी परंपरा, दानधर्माचे महत्त्व आणि आत्मसंयमाचे संदेश यावर आपण आज सविस्तर चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार राजा भगीरथाने आपल्या पितरांच्या मोक्षासाठी कठोर तपश्चर्या केली होती, ज्यामुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. या दिवशी गंगाजलाचा स्पर्श केल्याने पवित्रता प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. यामुळेच मौनी अमावास्या पवित्र गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. गंगा स्नानासोबतच पितरांचे तर्पण आणि श्राद्ध करण्याची परंपरा या तिथीशी निगडीत आहे. यामुळे आपल्या पूर्वजांना शांती आणि समाधान मिळते. या पौराणिक गोष्टींमधून मौनी अमावास्या आपल्या श्रद्धा आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. या तिथीचे नावच मौनी अमावास्या असे आहे, ज्याचा अर्थ असा आहे मौन बाळगणे. मौन म्हणजे शांत राहणे. केवळ बोलणे टाळणेच नव्हे तर मनाला, विचारांना आणि आत्म्याला सुद्धा शुद्ध करणे. मौन धारण केल्याने मन शांत होते, आत्मसंयम वाढतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. हे आपल्या आत्मपरीक्षण करण्याची आणि आपले दोष दूर करण्याची संधी देते. यामुळे आपल्या नातेसंबंधात प्रेम आणि समर्पण वाढते. भारतीय संस्कृतीत मौन धारण करणे हे तपश्चर्येचे आणि साधनेचे महत्त्वाचे अंग मानले जाते. मौनी अमावास्या नदीत स्नान केल्याने खूप पुण्य मिळते. मौनी अमावास्येला नदीत स्नान करण्याचे महत्त्व खूप आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा आणि गोदावरी अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे. यावर्षी मौनी अमावास्येला प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरतो. महाकुंभ प्रत्येक 12 वर्षांनी येतो. या दिवशी संगमावर स्नान करणे खूप पुण्यकारक आहे. जर प्रत्यक्ष नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे तितकेच पुण्यकारक मानले जाते. मौनी अमावास्येला दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे. गरजू व्यक्तींना अन्न, कपडे, पैसे, शूज, चप्पल, कंबल इत्यादी वस्तू दान कराव्यात. या दिवशी केलेले दान 7 पिढ्यांना आशीर्वाद देणारे मानले जाते. दान करताना भक्तांनी मनापासून निस्वार्थ भावनेने दान करावे. दान करण्याने केवळ गरजूंची मदत होतेच, पण आपल्यालाही समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मौनी अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्धविधी करणे विशेष महत्त्वाचे आहे. यामुळे आपल्या पितरांना शांती मिळते व ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी गायीला चारा देणे, पवित्र अग्नी प्रज्वलित करणे आणि मंत्रोच्चाराने पितरांचे आवाहन करणे आवश्यक आहे. पितरांचे तर्पण केल्याने घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी मौन पाळत भक्ती आणि ध्यान करणे अत्यंत लाभदायक ठरते. योगासन, मंत्र, जप आणि ध्यान यामुळे आत्म्याला शांती मिळते. शांत बसून ओम नमः शिवाय किंवा ओमचा जप करावा. ध्यान केल्याने मन एकाग्र होते. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो. मौनी अमावास्या आपल्याला आत्मसंयम, मौन आणि सकारात्मक विचारांचा संदेश देते. विनाकारण बोलणे टाळावे, इतरांना दुखावणारे शब्द वापरू नये आणि जिथे आवश्यक आहे तिथेच बोलावे. यामुळे जीवनात आनंद, शांती आणि प्रेम नांदते. आज आपण मौनी अमावास्या साजरी करताना आपल्या जीवनात बदल घडवण्याचा संकल्प करूया. आजच्या खास व्हिडिओत आपण मौनी अमावास्येचे महत्त्व, परंपरा आणि संदेश यावर चर्चा केली. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपण पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू. धन्यवाद. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु.